अमोल मिटकरी, त्याच्यानंतर तुम्हाला. धन्यवाद सभापती महोदय. 260च्या जो सन्माननीय सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी आणला त्यावर सरकारकडून बोलायला मी या ठिकाणी उभा आहे. तत्पूर्वी नागपूर आणि अकोला कराराचे पालन करण्यासाठी दरवर्षी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाते आणि त्याचा हेतू एकच आहे सभापती महोदय की 11 जिल्ह्यांच्या 120ही तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांवर यामध्ये चर्चा झाली पाहिजे. या अधिवेशनात 100हून जास्त मोर्चे येत असतात आणि सामायिक काम घेऊन असलेल्या असंख्य लोकांना त्यांच्या जीवनाच्या प्रश्नावर आपले गाराने मांडायचे असते. कराराचे पालनाचे सोपस्कार करत असताना सभापती महोदय छोटेखानी अधिवेशनातून विदर्भातील प्रश्नावर सांगोपांग चर्चा व्हावी आणि त्यावर तोडगा निघावा एवढी छोटीशी अपेक्षा आहे. केवळ ताडोबा, नागझिरा, पेंच, खिरसी येथे हाऊसफुलचे बोर्ड लागणे यासाठी हे अधिवेशन मुळीच नाही. विदर्भाच्या सिंचनाचा प्रचंड अनुशेष आहे. 40 वर्षे होऊनही गोसेखुर्द सारख्या प्रकल्पाची संपूर्ण उपयुक्तता मंत्री महोदय अद्याप झालेली नाही. पाण्याअभावी शेती संकटात आहे, पण अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक भागात पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. आधारभूत किमतीच्या चक्रव्यूहात फसलेला शेतकरी अस्मानी संकटामुळे पुरता हवालदिल झाला आहे आणि या सर्वातून सावरण्याकरता महायुतीचे सरकार खंबीरपणे या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. विदर्भातील अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा या 6 जिल्ह्यातून फिरताना आपल्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं मोठं प्रमाण त्या ठिकाणी आढळतं. त्याचं कारण असं आहे, संत्रा आणि सोयाबीन सडतं, कापूस कुजतो आणि धानाचे ढिणवरे निघाल्याचे विदर्भातून फिरताना दिसून येते. विदर्भाच्या विविध समस्यांवर महाराष्ट्र सरकारने केलेल्या काही प्रमुख उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत. शेती आणि सिंचनाकरता विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या आणि सिंचनाचा अभाव ही प्रमुख समस्या आहे. यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. जलयुक्त शिवार अभियान, पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्याकरता शेतीच्या सिंचनाची सोय उपलब्ध करून घेण्याकरता हे अभियान माननीय महायुती सरकारकडून राबवण्यात येत आहे. विदर्भ सदन सिंचन विकास कार्यक्रम, सिंचनाची क्षमता वाढवणे आणि पावसावर अवलंबून असलेल्या कापूस शेतीची उत्पादकता वाढवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. सरकारचा हेतू चांगला आहे सभापती महोदय, पण आज सीसीआयची खरेदी करताना एकरी 5 क्विंटलची मर्यादा घालून दिलेली आहे आणि मग जे काही व्यापारी असतात ती शेतकऱ्याची लूट करतात. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुद्धा खासगी शेतकऱ्याची लूट होते. यावर सुद्धा नियंत्रण ठेवण्याकरता कृषी उत्पन्न बाजार समित्याचं एक धोरण माननीय पणन मंत्र्यांनी हाती घ्यावं अशी विनंती मी सरकारला या माध्यमातून करतोय. पीक कर्ज विमा योजना, नैसर्गिक आपत्त्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी. वाचू नका, भाषण करा. भाषणच करतो सभापती मध्ये. वाचू नका. मानव आणि वन्यजीव संघर्ष, काल दरेकर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख केला होता, तो होता श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजनेचा. ही योजना चांगली आहे, त्याबद्दल दुमत नाही, पण शेतकऱ्यांना वन्यजीवांचा जसं तिकडे बिबट्याचा हैदोस सुरू झालाय तसा विदर्भामध्ये रानडुकर असतील, नीलगाई असतील, हरणं असतील, माकडं असतील, या कळपाचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला फटका बसतो, हरभरा उत्पादक शेतकऱ्याला फटका बसतो, कापूस उत्पादक शेतकऱ्याला फटका बसतो. त्यामुळे त्या सौर कुंपण योजनेच्या संदर्भात सुद्धा काही वेगळ्या पद्धतीने, म्हणजे एका एकराला साधारण 1.25 लाख रुपये खर्च आहे, पण एक मजबूत, कारण श्यामाप्रसाद मुखर्जी सौर कुंपण योजना या योजनेची क्वालिटी एकदा आपण सर्वांनी तपासली पाहिजे. त्या क्वालिटीवर सुद्धा थोडंसं फोकस करणं महत्वाचं आहे. विदर्भातील समस्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने शेतकऱ्याच्या समस्या आहे, कर्जबाजारीपणा आहे, परस्पर पुनर्गठन करणाऱ्या अनेक बँका सभापती महोदय आमच्या विदर्भात अस्तित्वात आहेत. तुमच्या भागातल्या पश्चिम महाराष्ट्र, मुंबई मधल्या बँका तुम्ही 0 व्याजदरावर तिथं होम लोन देता, तिथं कर्ज देता, गृहिणींना कर्ज देता, पण आमच्याकडचं सहकार क्षेत्र ज्या पद्धतीने बरबटलेलं आहे ते सुद्धा साफ करण्याचं काम सरकारला हाती घ्यावं लागणार आहे. त्यामुळं आता आगामी काळामध्ये बँका असतील, पतसंस्था असतील, यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विनासंमती जे पुनर्गठन झालं यावर ज्या बँका दोषी आढळल्या त्यांच्यावर पण कारवाई होणं महत्वाचं आहे. वन्यजीवाच्या हल्ल्यामध्ये वाघ, बिबट्या, ताडोबा, चंद्रपूर भागात वन्यजीव हल्ल्याच्या ठिकाणी मदत त्वरित शेतकऱ्यांसंदर्भात पोहोचली पाहिजे. औद्योगिक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याकरता सुद्धा सरकारने आता धोरण आखलेलं आहे. सिंचन आणि जलसंधारणाच्या योजना असतील, शेततळ्याचं पुनर्भरण असेल, गाळयुक्त शिवार असेल, धरणातील गाळ काढून साठवण क्षमता वाढवणं असेल, अशा विविध योजना, पीक विमा कंपन्याच्या संदर्भात सुद्धा सरकारने गांभीर्याने घ्यावं, कारण पीक विमा ह्या शेतकऱ्यांची लूट करत असतात, पण या पीक विमा कंपन्यावर सुद्धा एक नियंत्रण असावं अशी विनंती या माध्यमातून मी सरकारला करणार आहे. विदर्भात ग्रामीण आणि आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांचा माननीय मंत्री महोदय अभाव आहे. आजही मेळघाट सारखा परिसर वैद्यकीय सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे विदर्भाच्या आरोग्य सेवा, विदर्भातील प्राथमिक आरोग्य केंद्र,
विदर्भामधली कृषी उत्पन्न बाजार समित्या, विदर्भामध्ये अवैध सावकारीचं वाढत असलेलं जाळं, म्हणजे जिल्हा उपनिबंधकांनी ज्या पद्धतीने काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांचा अभय काही ठिकाणी असल्यामुळं अवैध सावकारी सुद्धा वाढते आणि ते शेतकऱ्याला घातक आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला आणि हमीदर जर योग्य मिळाला तर शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची पाळी येणार नाही. मी अधिक वेळ सभागृहाचा घेणार नाही, पण मी एवढंच सांगेल आणि इथं या उपाययोजनेवर भर देण्याकरता प्रादेशिक असमतोल दूर करण्याकरता विदर्भाला सुद्धा पुढे आणणं अत्यंत महत्वाचं आहे. विदर्भाचं अधिवेशन आहे. कालपासून 260च्या प्रस्तावावर सभापती महोदय चर्चा होते. मी जाताना एक 4 लाईन प्रवीण दादा आपण बसलेले आहात, ज्या काही टीका टिप्पण्या झाल्या, सरकारवर टीका टिप्पण्या झाल्या, त्यावर एक 4 ओळी खूप महत्वाच्या आहेत, जरा ऐका. तुम्हें हम भी सताने पर उतर आए तो क्या होगा. सचिन भाऊ, ही एक 4 ओळी. तुम्हें हम भी सताने पर उतर आए तो क्या होगा. तुम्हाला जे 260च्या प्रस्तावावर सरकार टीका करत होते, तुम्हारा दिल दुखाने पर उतर आएगे तो क्या होगा. ऐकून तर घ्या. हमें बदनाम करते फिर रहे हो अपनी महफिल में, अगर हम सच बताने पर उतर आए तो क्या होगा. त्यामुळं आज सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, या तिघांचं सरकार नक्कीच शेतकऱ्याला बळ देईल अशी अपेक्षा व्यक्त करून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आणि मंत्री महोदयांनी ऐकून घेतलं त्या. सभापती महोदय, या सदनाचे सन्माननीय सदस्य आदरणीय प्रवीणजी दरेकर यांचं मी स्वागत करतो आहे. या देशाचा शेतकरी राजा याला दिलासा व न्याय देण्याचे